नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण आत्तापर्यंत प्रॉब्लेम सेट 4.1 स्टँडर्ड 10 चॅप्टर नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग यातलं 3 उदाहरणं सोडवलेली आहेत या अगोदर. आता 4 ते 7 उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. आता लक्ष द्या, तुमच्या पुढे चौथं उदाहरण आहे. पुस्तक खोला, पान नंबर 87 काढा. त्यातलं चौथं उदाहरण आहे, द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ अ व्रिस्ट वॉच बेल्ट इज 586. 586 ही काय आहे? त्या बेल्टची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, म्हणजे करपात्र उत्पन्न असं याला म्हणतात. त्याच्यावर कर लावलेला नाही आहे आता, तसंच आहे. मग रेट ऑफ GST त्याच्यावर 18% लावला तर ती त्या ग्राहकाला किती रुपयाला पडेल? प्राईस ऑफ बेल्ट फॉर द कस्टमर. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? टॅक्सेबल व्हॅल्यूमध्ये 18% GST मिळवावा लागेल. आणि तो कोण भरत असतं? नेहमी कस्टमर भरत असतो GST, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला इथे एक फॉर्म्युला तयार करावा लागेल. द प्राईस ऑफ बेल्ट फॉर कस्टमर इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू 18% ऑफ GST. म्हणजे इथे आपण फॉर्म्युला असा तयार करू, प्राईस फॉर कस्टमर इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस 18% GST. त्याच्यावर 18% GST ऑन व्हॅल्यू. कशावर लावा लागेल? त्या व्हॅल्यूवरती लावा लागेल. आता व्हॅल्यू किती आहे? ₹586 प्लस 18%, 18/100 गुणिले व्हॅल्यू किती आहे? 586. आता ही रक्कम आपण या रकमेवरती 18% काढणार आणि ती याच्यात मिळवणार, म्हणजे याला ती भरावी लागणार, हे लक्षात घ्या. म्हणून इथे आता हे सोडून घेऊ आपण, म्हणजे इथे करू 586 गुणिले 18. हा गुणाकार आधी करून घेऊ आपण. 586 गुणिले 18. आता लक्ष द्या, कारण छेद 100 आहे त्यामुळे प्रश्न येणार नाही काही. म्हणजे हे 586 असेच राहणार. पहिले टॅक्सेबल व्हॅल्यू तशीच राहणार, अधिक त्याच्यावर एवढा त्या व्हॅल्यूवरती GST 18% लागणार आहे. तो याच्यात आपल्याला मिळवावा लागेल, तेव्हा उत्तर आपल्याला मिळेल. आता 18ने गुणायचं. 8ने गुणा. 6 8 48, 4 4 8 8 64 आणि 4 68 4 6 8 5 40 आणि 6 46. इथे पुली मारा आणि 586 1 586. बेरीज करा. 8 6 6 12 13 14. चला 1 7 आणि 7 14 आणि 1 15. चला 1 आणि हे 10. आता किती आलं हे? 1,0548. 10,500. त्याला भागिले किती आहेत? 100. म्हणजे 586 अधिक 105. आता 2 घरं मागून सरकावं लागेल, म्हणजे 48. आता ही बेरीज करा. याच्यामध्ये काय करायचे? ही 586 मिळवायचे. दशांश तळाखाली दशांश तळ मांडा, नाही तर इथे चुकताल, इकडे मांडून ठेवताल. 105.48 आणि 586.00 म्हणजे हे आले 48. 6 आणि 5 11. चला 1 8 आणि 1 9 आणि 5 आणि 1 6. किती रुपये आले तुमचं? रुपये 691.48. दॅट इज कस्टमर्स प्राईस फॉर कस्टमर. काय आली ही? प्राईस फॉर कस्टमर. समजलं सगळ्यांना? म्हणजे कस्टमरला तो बेल्ट 586 रुपये विदाऊट GST होता. त्याच्यावर GST 18% लावल्यावर त्या कस्टमरला तो केवढ्याला पडेल? तर मग आपण काय फॉर्म्युला तयार केला? प्राईज फॉर कस्टमर इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस 18% ऑफ GST ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू. या पद्धतीने आपण ते सोडवलं. ठीक आहे. आता पुढचं उदाहरण पाहू. 5व्या उदाहरणामध्ये काय म्हणतात? पाहता लक्ष द्या बरं. काय नाही, 5व्या उदाहरणामध्ये ते असं म्हणतायत, दी टोटल व्हॅल्यू with GST of a remote control
toy car is rupees 1717. Rate of GST is 18% on toys. Find the taxable value CGST, SGST for this. सगळंच आपल्याला तिन्ही गोष्टी काढायचं. आता जे शोधायचं तेच आपल्याला त्याची मूळ किंमतच माहिती नाही. टॅक्स 18% त्याच्यावर लागणार. मग जे माहिती नाही त्याला आपण सपोज करू. समजा आता टोटल व्हॅल्यू किती दिली त्यांनी 1770. रेट ऑफ GST काय दिला आहे त्यांनी 18%. मग सपोज किंवा लेट्स टॅक्सेबल व्हॅल्यू इज रुपीज एक्स मान. काय मानली आपण ती एक्स मानली. आता ती जर एक्स तुम्ही मानली तर मग अमाऊंट पेड बाय कस्टमर आपल्याला कशी काढावी लागेल. तर मग इथेला अमाऊंट पेड बाय कस्टमर इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस त्याच्यावर किती टक्के GST लागलेला आहे 18%. म्हणजे 18% ऑफ GST. आता टॅक्सेबल व्हॅल्यू काय मानली तुम्ही एक्स मानली. तर इथं काय होईल टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स येईल अधिक 18% GST ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणा. टॅक्सेबल व्हॅल्यू मग इथे होईल 18/100 गुणिले एक्स. आधी टॅक्सेबल व्हॅल्यू आपण एक्स मानली आणि टॅक्सेबल व्हॅल्यूवरती 18% टॅक्स आपण भरतो आहे. याचा अर्थ एक्स प्लस 18x अपॉन 100. याला सरळ करून घेऊ. याने इकडे गुणा 100x प्लस 18x अपॉन तिरकस गुणाकार केला पहा. म्हणजे इथं आले 118x/100. ही काय आली अमाऊंट पेड बाय कस्टमर. आता अमाऊंट पेड बाय कस्टमर किती आहे तर 1770 ही आहे. इथं दिलेली आहे पहा एवढी दिलेली आहे. ही व्हॅल्यू इकडे टाकून घेऊ. तर 1770 इथे 1770. आता 100 इकडे गेले. 1770वरती 2 शून्य आले भागिले 118 बरोबर एक्स. एक्स म्हणजे काय आपलं उत्तर आहे की आपल्याला काय काढायचं आहे टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची. हे लक्षात घ्या. म्हणजे आपण काय करणार आता इथे भागाकार करणार पहा. वरती 2 शून्य बा 1,77,000. 1,77,000ला कितीने भागायचं आहे 118ने भागायचं आहे बरोबर. आता पहिलं 2ने जर भाग दिला आता 18 दुने 36 लांब जाईल हा. मग 1ने देऊ 118 1 118 किती राहिले पहा आता 7 8 8 गेले 9 हातचाला 1 5 ते 0 राहिले वरून राहिले हे 3 शून्य. परत याला देऊन पाहता 5ने देऊ 5ने 5 8 40 7 4 5 4 9 5 1 5 5 जातोय 5ने गेला तर हा एवढा भाग बसेल आणि वरचे 2 शून्य राहतात म्हणजे 1500. किती आलं देअरफॉर एक्स इक्वल टू रुपीज 1500 दॅट इज 1500. आणि एक्स काय म्हणलं आपण टॅक्सेबल व्हॅल्यू. देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू इज रुपीज 1500. आता काय काढायचं आपल्याला CGST आणि SGST काढायचा. आता CGST आणि SGST कसा असतो तर पहिलं असतं CGST इक्वल टू SGST इक्वल टू 1/2 GST. GSTचे दोन्ही निम्मे असतात. आता GST किती दिलेला आहे तुम्हाला या उदाहरणामध्ये 18 दिलेला आहे. म्हणजे इथं 18 किंमत टाका गुणिले 18 बरोबर किती येईल हे 9% येईल. दोन्ही किती येतील हे CGST इक्वल टू SGST. परंतु त्यांनी हे दोन्ही 9% प्रमाणे काढायला लावले. पण कशावर काढायला लावले तर त्या अमाऊंटवरती काढायला लावले टॅक्सेबल व्हॅल्यू. आता इथं तर टॅक्सेबल व्हॅल्यू आलेली आहे. मग GST हा 18% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू आहे हे लक्षात घ्या. मग इथं काय विचारलं फाइंड CGST अँड SGST
फॉर द टॉय कार. तर 9% आपल्याला हा काढावा लागेल. तर इथं अमाऊंट पेड बाय कस्टमर म्हणजे 18% ही अमाऊंट त्यांनी पेड केलेली आहे. टॅक्सेबल व्हॅल्यूवरती आपल्याला हा कर काढावा लागतो, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं तुम्हाला CGST आणि SGST हे दोन्ही काढावे लागतात आणि ते 9% आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्ही सोडवताना काय करणार आता की याचे 1500चे 9% करणार, बरोबर. म्हणजे इथं करणार आपण सरळ असं करू, आपण इकडे दोन्ही सारखेच आहेत ना, मग असं करू CGST इक्वल टू SGST इक्वल टू काय करायचं 9% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. मग 9/100 इंटू 1500 करा. म्हणजे हा शून्य गेला, हे शून्य गेलं. आता 9 गुणिले 15 करा. म्हणजे तुमचं फायनल दोघांचं उत्तर येईल. 9×5 45, 7 4, 9 1 9 4 9 10 13 135 रुपये काय आला CGST अँड SGST बाय 9%. या पद्धतीने 5वं उदाहरण सोडवायचं. आता आपण जाऊ 6वे उदाहरण सोडवायचं. आपल्याला कितवं 6वं उदाहरण सोडवायचं. आता 6व्या उदाहरणाकडे या. 6व्या उदाहरणामध्ये ते काय म्हणतायत पहा, लक्ष द्या. 6th एक्झाम्पल. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाइड अँड AC ऑफ 1.5 टन टू अ कंपनी. एका कंपनीला त्यांनी 1.5 टनाचा काय दिला, AC दिलेला आहे. कॉस्ट ऑफ द AC सप्लाइड इज, आणि त्याची कॉस्ट दिली विथ GST. म्हणजे इथं म्हणू आपण कॉस्ट विथ GST. कॉस्ट विथ GST इक्वल टू रुपीज किती आहे ती 51,200. एवढी काय केली त्यांनी, हे दिलेलं आहे. आता इथे पुढे काय म्हणतात ते, रेट ऑफ CGST ऑन AC इज 14%. देन फाइंड द फॉलोइंग अमाऊंट ॲज शोन इन द टॅक्स इनवाइस ऑफ टिपटॉप इलेक्ट्रिक. त्यांनी जे कर बीजक तयार करतील त्या कर बीजकामध्ये आपल्याला खालील गोष्टी दाखवायच्या. एक काढायचं आपल्याला SGST. काय काढायचं, रेट ऑफ SGST काढायचं. हे सोपं आहे कारण हे CGST इतकंच असतं, बरोबर. SGST आणि CGST सारखं असतं. म्हणजे पहिलं हे काढू आपण. रेट ऑफ GST काढायचं आपल्याला. आणि रेट ऑफ GST कसा असतो, डबल द रेट ऑफ CGST और SGST. हाही काढता येईल आपल्याला. आणि शेवटी आपण टॅक्सेबल व्हॅल्यू काढू. ठीक आहे. मग पहिल्यांदा आपण काय काढू इथे, रेट ऑफ, पहिलं आन्सर शोधू आपण. रेट ऑफ SGST इक्वल टू 1/2. इथे CGST नाही दिलेला तुम्हाला, फक्त काय दिलेलं आहे, हे इक्वल लिहा. मग काय लिहा, CGST. हे दोन्ही सारखेच असतात. आणि SGST किती दिलेला तुम्हाला पहिल्यांदा, SGST हा दिलेला आहे वरती, नाही CGST दिलेला आहे. CGST किती आहे तुमचा 14% आहे. देअरफॉर हा सुद्धा किती येईल 14%. देअरफॉर SGST इक्वल टू 14%. हा सुद्धा तेवढाच येईल. जेवढा CGST असतो तेवढाच SGST असतो. आता आपल्याला काय काढायचं, रेट ऑफ GST काढायचा. GST इज टॉईस रेट ऑफ CGSTच्या डबल असतो. मग 2 गुणिले CGST किती आपला 14. म्हणजे GST किती आला आपला, GST इज 28%. आता तिसरं आन्सर विचारलं त्यांनी, टॅक्सेबल व्हॅल्यू काढा. मग आपण नेहमीप्रमाणे टॅक्सेबल व्हॅल्यूला काय सपोज करू, X सपोज करू. सपोज टॅक्सेबल व्हॅल्यू इज रुपीज X. मानली.
मग आता अमाऊंट पेड काढावी लागेल आपल्याला. देअरफॉर अमाऊंट पेड बाय कस्टमर इज इक्वल टू काय असतं, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस 28% ऑफ GST ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू. मग आता टॅक्सेबल व्हॅल्यू आपण काय मानली, एक्स अधिक 28%, 28/100 गुणिले हे काय असतं त्याच्यावरती गुणिले एक्स, म्हणजे इथं आलं आता तुमचं एक्स प्लस 28x/100. आणि अमाऊंट पेड त्यांनी दिलेली वरती पहा किती दिलेली, 51,200 ही त्यांनी अमाऊंट पेड केलेली आहे. आणि आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू जी एक्स मानली ती काढायची. हे लक्षात आलं का, ही कर न भरलेल्या रकमेला म्हणतात टॅक्सेबल व्हॅल्यू, करपात्र किंमत. आणि त्याच्यावरती त्यांनी GST लावला 18%. 18% GST लावल्यानंतर होणारी एकूण किंमत आपल्याला काढायची आहे, लक्षात घ्या. मग आता इथे तिरकस गुणाकार करू, 100x प्लस याने इकडे गुणू 28x/100. आता 100 इकडे येतील बरोबर, म्हणजे 51,200. 100 इकडे येतील, 51,200 वरती परत 2 शून्य द्या बरोबर. हे किती होतील आता, 128x. आता इकडे घ्या या पद्धतीने, 128 खाली घ्या एक्स, म्हणून एक्स इक्वल टू, आता भागाकार करून याचं आपल्याला उत्तर शोधायचं बरोबर आहे. किंवा याला आपण संक्षिप्त रूप देऊ, पहा 512 भागिले 128 घ्या, कारण हे पुढचे शून्य आहेत, 1 2 3 किती येते, 4 शून्य येते, लक्षात ठेवा. पाहता याचे निम्मे केले तर किती येतील, बेस आहे 12, बे चौक 8, बे दुने 4, 1 राहिला, बे पंचे 10, 1 राहिला, बेस आहे 12, वरती किती शून्य हे 4. परत निम्म केले याच्या 32 येतील, याच्या निम्मे केले, बे एक बे, बे दुने 4, 1 राहिला, बे 8 16, वरचे 4 शून्य. आता इथे डायरेक्ट आपण 8चा भाग किंवा अजून छोटं करायला, बे एक बे, बेस आहे 12, बेस आहे 12, बे चौक 8 0 0 0 0. आता परत 8चा भाग द्या, 8 दुने 16, 8 8 64, परत हे 4 शून्य, बे एक बे, बे चौक 8, याच्यावरती 4 शून्य, म्हणजे रुपीज किती आले तुमचे, 4 शून्य आहेत वरती, 40,000 रुपये. ही काय आली, देअरफॉर काय आली, ही आपली टॅक्सेबल व्हॅल्यू इज ₹40,000. काही अडचण नाही, या पद्धतीने ही उदाहरणं आपल्याला सोडवता आली पाहिजे की ही टॅक्सेबल व्हॅल्यूवरती कशी उदाहरणं सोडवतात. आता एक उदाहरण राहिलं आहे शेवटचं, ते एक आपण सोडवू इथे, किंवा तुम्ही सोडवा, पहा तुम्हाला येतं का ते. काय दिलेलं आहे, टॅक्सेबल अमाऊंट. मग इथे तुम्हाला काय करावं लागेल, डिस्काउंट दिलेला आहे पहा 5%. प्रसाद परचेस अ वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रिकल गुड्स. द डिस्काउंट 5% वॉज गिवन ऑन द प्रिंटेड प्राईस. प्रिंटेड प्राईजवरती 5% डिस्काउंट दिला आहे, म्हणजे काय करायचं आपण, 40,000 वजा 5% ऑफ 40,000 असं करायचं. आणि मग तो आपल्याला काढता येईल. मग त्या रकमेवरती आपल्याला परचेस प्राईस, टॅक्सेबल व्हॅल्यू आणि GST लावून काढता येईल. पाहू आपण, सोडू ते उदाहरण, 7वं उदाहरण. आता लक्ष द्या, 7वं उदाहरण कसं सोडवायचं. एक्झाम्पल नंबर 7. आता इथे काय दिलं आहे त्यांनी, अमाऊंट दिलेली आहे, प्रिंटेड प्राईस, काय म्हणायचं, छापील किंमत, प्रिंटेड प्राईस ₹40,000. आणि काय म्हणतात ते, त्याच्यावरती काय केलं त्यांनी, 5% डिस्काउंट दिला. डिस्काउंट 5% दिला, तर टॅक्सेबल अमाऊंट काय होईल, तर मग इथं म्हणायचं टॅक्सेबल अमाऊंट किंवा व्हॅल्यू म्हणा, टॅक्सेबल व्हॅल्यू
इक्वल टू, आता हे 40,000मधून काय होतील, ह्या 40,000मधून हे 40,000वरचे 5% ऑफ 40,000 हे काय होतील, मायनस होतील. म्हणजे 5% डिस्काउंट देऊन राहिलेली किंमत आपल्याला काढायची. मग आले 40,000 वजा 5/100 इंटू 40,000. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता काय राहिलं, 40,000 वजा करा. आता इथे 0 0 आहेत म्हणजे 0 0 आणि 5 चोक 20, हे 2,000 आले. 40,000मधनं 2,000 गेलेत, किती राहिले, 38,000 राहिले. ही आली त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू, ही करपात्र किंमत आली. आता पुढं काय म्हणतायत ते, करपात्र किंमत आपण काढली. आता पुढचा भाग ते असं म्हणतायत की 28% काय लागला आहे, रेट ऑफ GST चार्ज वॉज 28%. GST किती लागला आहे याच्यावरती, 28% GST लावला आहे. फाइंड द परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन अँड ऑल्सो CGST अँड GST शोन इन द टॅक्स इनवाईस. ते सुद्धा काढायचं आपल्याला. आता लक्ष द्या, एक किंमत आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू आली की मग गणित सोडवणं सोपं जातं. आता लक्ष द्या कसं काढायचं, तर पहिलं काढायचं परचेस प्राइस. परचेस प्राइस इक्वल टू, याला म्हणा टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस 28% ऑफ GST. मग आता टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे आपली, 3,800 प्लस त्याच्यावरती 28%, एवढा काय लागला आहे आपल्याला, GST लागला आहे. हे 2 शून्य गेले. मग काय राहिलं आता, 3800 अधिक याचा गुणाकार करा, 38 गुणिले 28. मग इथे किती उत्तर आलं आपलं, 2,000 गेले याच्यातून नाही का, म्हणजे इथे 38,000 उत्तर आलं. हे लक्षात घ्या, इथे पण 38,000 आले, म्हणजे इथे 38,000 पाहिजे, शून्य गेलं, हे एवढे राहिले. 8 0 0, 8 8 64, चाले 6, 3 8 24 आणि 6 30. इथे फुले मारा, 2 0 0, 8 दुने 16, चला 1, 3 दुने 6 आणि 1 7, 0 4 6 आणि 10, 10,640. एवढे कसे आले, 8 0 0, 8 8 64, 3 8 24 आणि 6 30, बरोबर आहे. 8 0 0, 8 दुने 16, चला 1, 3 दुने 6 आणि 1 7, बरं 0 4 6 आणि 7 3 10, 10,600. म्हणजे ही टोटल रक्कम किती आली. आता याच्यावरची आता टोटल रक्कम कशी काढणार हे लक्षात घ्या. तर या दोघांची आपण बेरीज करणार. आता किती आले आपले, 10,640 आणि 3800, याची बेरीज करा. 0 4 6 6 12 13 14, चला 1, 10 आणि 4 14, म्हणजे हे आलं तुमचं. इकडे लक्ष द्या, आता 38,000 28% काढलं तर 10,640 आलं, आणि याची बेरीज केल्यानंतर आलं 38,640. किती आलं, 38,640. पहा 38,000 हे किती आहेत, 38,000. 38,000मध्ये हे 10,640 मिळाल्यावर 48,640 रुपये आलं. काय आलं, आता हे प्राईज आली आपली, काय आली, ही प्राईज निघाली. आता आपल्याला काय काढायचं पुढे, अमाऊंट ऑफ CGST काढायचं. मग अमाऊंट ऑफ CGST इज 14% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. मग 14% काढायची. 14, इथं टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 38,000 भागिले 100, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, म्हणजे 14 गुणिले याला गुणाकार करा. आता मग हा गुणाकार करा, 4 4 0 0,
चार आठे 32, 7 3, 3 चौक 12, 13 14 15. याला फुली मारा इथे 0 8 3 म्हणजे 2 13 5 म्हणजे किती आलं 5320. किती आलं 5320. आणि खाली मग म्हणा SGST इक्वल टू CGST इक्वल टू SGST. हे दोन्ही सारखेच असतात. मग ते आले 5320. लाईक दिस वी कॅन सॉल्व आवर 4.2 प्रॉब्लेम सेट. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी सी GST इन ट्रेडिंग चेन. ती चेन आपल्याला याच्या नंतरच्या भागात पाहिजे. उदाहरणांचा सराव चांगला करा. सूत्र